शेअर बाजारात तोटा झाल्यामुळे घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्या सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत पोलिसांनी 1.5 कोटींचे दागिने अवघ्या 12 तासांच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्यात। पुरुषाचा वेश धारण करून आणि एक अचूक योजना आखून एका उच्च शिक्षित तरुणीने आपल्याच बहिणीच्या सासरच्या घरी 1.5 कोटी रुपयांचे दागिने लंपास केले होते। मात्र वसई विरार पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे ही महिला चोर केवळ 12 तासातच पकडली गेली। आरोपीचे नाव ज्योती भानुशाली असून ती उच्च शिक्षित असून बँकेत नोकरी करते। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी अधिक तपास केला। मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि ज्योतीला पकडलं। तसेच तिच्याकडून चोरीचा माल देखील जप्त करण्यात आला आहे। काय झालं तर रॉबरी झाली कशी आपण कशी केली होती? माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक 11/8/2025 रोजी 298/2025 हा गुन्हा दाखल झाला होता। हा हाऊस रॉबरीचा गुन्हा आहे। या गुन्ह्यामध्ये एका 66 वर्ष वयाच्या वयोवृद्ध इसमास एका आरोपीने लुटले होते। त्याच्यामध्ये जवळपास 1.5 किलो सोनं म्हणजे 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल त्या एका पुरुषाने घरात घुसून त्यांना विचारले की मी बाहेरून नवीन आलेलो आहे आणि या ठिकाणी मला खोली पाहिजे आणि त्यासाठी मला तुम्ही मदत करा असं सांगितलं आणि पहिल्यांदा प्यायला पाणी मागितलं आणि नंतर वॉशरूमला जाण्याची विनंती केली। त्याने त्या उस्माने त्याला वॉशरूम दाखवलं आणि तो वॉशरूम मध्ये गेल्यानंतर वयोवृद्ध इस्मा सांगितलं की तुमचं वॉशरूम जे आहे ते लिकेज आहे। त्यानंतर त्या पुरुषाने वयोवृद्ध इसम त्या ठिकाणी वॉशरूम बघण्यास गेले असता त्या इस्माने 27-28 वर्षाच्या हत्यारा त्या वॉशरूम मध्ये कोंडून टाकले आणि कोंडून टाकल्यानंतर बाहेर येऊन एका शोकेस मध्ये ठेवलेल्या 2 बॅगा ज्याच्यामध्ये जवळपास 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हा ठेवलेला होता। त्या 2 बॅगा घेतल्या आणि पसार झाला होता। पसार झाल्यानंतर त्यांनी माणिकपूरच्या जवळच वसई रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला एका झुडपामध्ये त्या बॅगा ठेवल्या आणि नंतर असं दिसलं की सीसीटीव्ही फुटेज मध्ये की तो एक महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने त्या दोन्ही बॅगा घेतल्या आणि ती निघून गेली। आमच्या लोकांनी त्या पूर्ण परिसरामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज होते ते चेक केले आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हा जो इसम आहे तोच इसम ती महिला आहे। म्हणजे या महिलेने पुरुषाचा वेश धारण करून घरामध्ये आली आणि चोरी केलेली होती। अतिशय गंभीर गुन्हा होता। वरिष्ठांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती कारण या गुन्ह्यामध्ये त्या वयोवृद्ध इसमास काही इजा होण्याची देखील शक्यता होती, परंतु धर्म संयोगाने काही झालेलं नाही। नंतर त्या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे आमच्या सेंट्रल युनिटचे पोलीस निरीक्षक अविराज कोराडे आणि त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले आणि नवसारी या ठिकाणी जाऊन जी महिला आहे त्या महिलेला रात्री 3:30च्या आसपास ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला विचारपूस केली तर त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये विशेष असं आहे की या गुन्ह्यामध्ये आमच्या टीमने त्वरित रिस्पॉन्स केल्यामुळे ती चोरी करणारी महिला हिला आम्ही त्वरित ताब्यात घेऊ शकलो आणि सर्व मुद्देमाल जसाचे जसा जवळपास 1,54,00,000 रुपयाचे सोने चांदीचे दागिने हे आम्हाला इंटॅक्ट मिळालेले आहेत आणि पुढील तपास आमचे माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत आणि याच्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे का हे ते तपास करत आहेत। आज रोजी तिला कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर तिची पीसी मागण्यात येईल। याच्यामध्ये असं आहे की ही जी महिला चोरी करणारी आहे ती ह्या 66 वर्ष वयाच्या इस्माची या मोठ्या सुनेची सख्खी बहीण आहे। कदाचित त्याच्यामध्ये दुसरे कोणाचा हस्तक्षेप असू शकतो, परंतु ती घरातलीच असल्यामुळे नातेवाईकापैकीच असल्यामुळे तिला क्ल्यू मिळाला की हे वयोवृद्ध इसम घरात एकटेच आहे, त्यामुळे ती त्यावेळेला पोहोचली आणि तिने हा डाव साधलेला आहे। ही शक्यता नाकारता येत नाही। आतापर्यंत तरी तपासामध्ये असं काही निष्पन्न झालेलं नाही। आम्ही तिला इंटरोगेट केले, परंतु हे पुढे जसा तपास जाईल त्याच्यावरून काही अजून तांत्रिक विश्लेषण असेल, जसं काही ती कोणाशी बोलली फोनवर किंवा काय त्याच्यातून आम्हाला जागेदोरे मिळतील आणि कोणाचा अजून हे आहे का सहभाग आहे का ते निष्पन्न होईल।
शक्यता आहे, कुठल्या तरी सिरियल मध्ये असं बघण्याची शक्यता आहे. त्याच्यातूनच तिला ही प्रेरणा सुचली असेल. कारण सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघितल्यानंतर तिच्या हालचाली देखील पुरुषासारख्या वाटतात. दाढी आणि मिशा लावल्यानंतर आणि टोपी घातल्यानंतर सगळ्या हालचाली पुरुषासारख्या वाटतात. चोरी कशासाठी केली? चोरी शक्यता आहे तिला काही कर्ज असू शकतं. काही गोष्टी आता त्या तपासाचा भाग आहे. पुढील तो माणिकपूर पोलीस स्टेशन करतो. पण यांनी तत्वाबद्दल काय 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 वापरलं? पुरुष बनण्यासाठी तिने दाढी लावलेली आहे, मिशा लावलेल्या आहेत आणि टोपी घातलेली आहे आणि पुरुषांचे शर्ट घालून ती वावरत आहे. आणि तिने आवाज पण पुरुषाचा काढलेला आहे त्या इसमाशी बोलताना. कारण आम्ही जेव्हा व्हिजिट केली स्पॉटला तेव्हा त्या जे फिर्यादी आहेत त्यांनी आम्हाला पुरुष आला म्हणूनच सांगितलं. त्यांना असं काही संशय आला नाही तिच्या बाबतीत. ती त्याची नातेवाईक असताना देखील तिच्याबद्दल त्यांना काही संशय आलेला नाही. इतकं तिने ते व्यवस्थित वेषांतर केलेलं आहे. यांनी कुठून ते खरेदी केली? ते आता ते गुजरात मधूनच कुठून खरेदी केलं असणार हे सगळे तपासामध्ये निष्पन्न होईल. आता ते तर लोकांना काय आवाहन करणार? कुठल्याही नातेवाईकावर देखील काही विश्वास ठेवू नका. आणि घरात इतकं मोठं सोनं ठेवण्याची आवश्यकता नव्हती. त्यांना लॉकरचा किंवा इतर गोष्टींचा पर्याय उपलब्ध होता. ते त्याचा वापर करू शकले असते. कारण आणि घरात वयोवृद्ध इसमाला एकट्याला सोडून जाणं हे देखील घातक आहे. हे याच्यातून लोकांना मी सांगू इच्छितो की घरात आपल्या मोठ्या माणसांना वयोवृद्ध इसमांना ठेवताना काळजी घ्यावी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.